श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी व्रतासह विधिवत पूजा केल्याने विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे मिळत असतात. या व्रताच्या प्रभावाने आपल्या जीवनातल्या सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. या एकादशीच्या व्रतामध्ये तिळाचा वापर महत्त्वाचा आहे. या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. षष्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच षष्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला इथे अर्पण करायचे काळे तीळ, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रखरातला प्रखर पितृदोष, शनी दोष हा तर नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे. कारण षष्टीला एकादशीच्या दिवशी तिळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि त्या तिळांपासून जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकट, सर्व विघ्न हे नष्ट होतात. त्याबद्दल अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:24 प्रारंभ होईल, तर 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:07 समाप्त होईल. उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी षष्टीला एकादशी साजरी केली जाईल. तिळांच्या 6 प्रकारामुळे ही एकादशी षटतिळा एकादशी म्हणून ओळखली जाते. पहिलं तीळ स्नान, दुसरं तीळ उठणे, तिसरं तीळ हवन, चौथे तीळ तर्पण, 5वे तीळ भोजन आणि 6वे तीळदान. हे तिळाचे 6 प्रकार आहेत. हे व्रत केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता तर मिळते, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. तर चला जाणून घेऊया षष्टीला एकादशीची पूजा विधी काय आहे. एकादशीचे व्रत विधीनुसार आपल्याला करायचे आहे. जर आपण षष्टीला एकादशीचा उपवास करणार असतील तर एकादशीच्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करून देवी देवतांचे ध्यान करायचे आहे. यानंतर उपवासाचा आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती केल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. षष्टीला एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षष्टीला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळते, सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते. त्याच वेळी जे पुण्य कन्यादान, हजारो वर्षाची तपस्या, सुवर्णदान यांनी मिळते तेच पुण्य षष्टीला एकादशीच्या व्रताने मिळते. या दिवशी पूजा केल्यानंतर षष्टीला एकादशीच्या व्रताची कथा अवश्य ऐकावी, तरच व्रताचे पूर्ण फळ मिळेल. तर चला जाणून घेऊया षष्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला काळे तीळ कुठे अर्पण करायचे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा पितृदोष, शनी दोष नष्ट होऊन आपली चहूबाजूने भरभराट होणार आहे. तर षष्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्याच्यानंतर स्नान करायचे. आणि स्नान करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही विशेष वस्तू टाकायच्या, ज्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर मिळतच असतं, पण त्याचबरोबर आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्तताही मिळते. त्याबद्दल व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये मी ऑलरेडी टाकलेला आहे. जर तुम्ही नाही पाहिलं असेल तर नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि तो आवर्जून पाहून घ्या. आणि स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे, कारण सूर्यदेव म्हणजे साक्षात श्रीहरी विष्णूंचाच अवतार आहे आणि म्हणूनच जे आहे सूर्यदेवाच्या पूजेला सुद्धा षष्टीला एकादशीच्या दिवशी महत्त्व खूपच आहे.
तर आपल्याला काय करायचं, एक तांब्याचा लोटा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये स्वच्छ जल हे भरून घ्यायचं. तांब्याचाच लोटा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला काळे तीळ हे टाकायचे आहेत. आणि हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं. एक धारेमध्ये आपल्याला जल हे अर्पण करायचे सूर्यदेवाला आणि त्याचबरोबर आपल्याला निरंतर ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. सूर्यदेवांना अर्घ दिल्यानंतर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची की माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या आयुष्यामध्ये जेवढ्या पण समस्या त्या सर्व नष्ट होऊन आमच्या सगळ्यांची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे. कारण सूर्य हा सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ असा सृष्टीचा जगतचालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. आणि सूर्यदेव हे एकमेव देवता आहे जे आपण आपल्या डोळ्याने पाहू शकतो आणि आपण त्यांना प्रार्थना करू शकतो. आपल्या मनातल्या इच्छा त्यांना आपण पाहून बोलू शकतो. म्हणूनच जे आहे अशा विशेष तिथीला जर आपण सूर्यदेवांची पूजा केली, आराधना केली, उपासना केली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष, सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळतच असते. त्याचबरोबर आपल्या कुंडलीतला रवी ग्रह देखील मजबूत हा होत असतो. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झालीच पाहिजे, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.